आयुष्याला सामोरं जाताना आपल्याला अनेक अग्निदिव्यातून जावं लागतं. आपण या अग्निदिव्याकडे परीक्षा म्हणून बघतो, पण बैजू पाटील सारख्या कलाकाराचा तिसरा डोळा म्हणजेच कॅमेरा जेव्हा या अग्निदिव्याकडे बघतो तेव्हा त्यातून निर्माण होतं विंग्ज ऑफ फायर. जागतिक स्तरावरील FIINने 8,800 फोटोंमधून ड्रोंगो म्हणजेच कोतवाल पक्षाचा काढलेला विंग्ज ऑफ फायर या फोटोला खरं तर कलाकृतीला सन्मानित केलं. देश आणि विदेशातील भ्रमंती करून एकाहून एक सरस वाईल्ड लाईफ फोटो काढत 132हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. कलेप्रतीची तळमळ, ध्यास आणि निसर्गाप्रती असलेली आत्मीयता म्हणजेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार माननीय बैजू पाटील. माननीय पद्माकर गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी बैजू सरांचा स्वागत आणि सत्कार करावा. हा संवाद आहे एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या छायाचित्रकाराशी. सातत्यानं आपण नाव ऐकतो, नवीन जी समाज माध्यमं आपल्यापर्यंत पोहोचली आहेत त्यांच्यावर आपण त्यांची छायाचित्र बघतो, पण ती सगळी छायाचित्र ज्या पुरस्कार ते प्राप्त झाले त्या छायाचित्रांना, ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि त्यामुळे गौरविला गेलेला आपला एक मराठी माणूस, असं ज्यांचं वर्णन आपल्याला करता येईल आणि ज्यांना पुरस्कार मिळाला की तो आपल्यालाच मिळाला आहे इतका आनंद आपल्याला होतो असे आपण सगळेजण. मराठी साहित्यामध्ये जसं कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त झालं, तसं पंजाबी साहित्यामध्ये अमृता प्रीतम नावाच्या एक लेखिका आहेत, त्यांनाही ज्ञानपीठ प्राप्त झालं. त्यांचं रसिदी तिकट नावाचं एक आत्मचरित्र आहे आणि त्या आत्मचरित्रात त्या अमृता प्रीतम एका ठिकाणी असं म्हणतात की माझ्यासाठी घराची एक खोली उघडली गेली, माझ्यासाठी घराची एक खोली उघडली गेली की जी सगळ्या प्रकारच्या पुस्तकांनी संपूर्ण भरलेली होती. त्यात मी इतक्या लवकर इतकी गढून गेले की मी एक पुस्तक झाले होते. आणि मला असं वाटतं पुस्तक होऊन झालेला अमृता प्रीतम यांचा जो प्रवास आहे तोच त्यांना ज्ञानपीठापर्यंत घेऊन गेला. माझ्या शेजारी जे बसले आहेत बैजू पाटील यांचा, यांच्या छंदाचा, यांच्या कामाचा आणि त्यांच्या व्यापक अशा आवाक्याचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी मला अमृता प्रीतम आठवतात. त्या जे म्हणाल्या स्वतःबद्दल ते मला आठवत राहतं. ते का आठवत राहतं तर ते यासाठी आठवत राहतं की मी एक पुस्तक झाले होते. या माणसाची जर छायाचित्र तुम्ही पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की ती छायाचित्र आणि हा माणूस वेगळा नाही. हा माणूस साक्षात जंगल होऊन गेलेला आहे. आणि ही किमया साधणं ही सोपी गोष्ट नाही. पुस्तक होऊन पुस्तकात रमणं ही जितकी सोपी गोष्ट नाही, तितकीच जंगल होऊन जंगलात रमणं, नव्हे नव्हे तो उडणारा पक्षी होऊन जाणं, नव्हे नव्हे समोर दिसणारं झाड होऊन जाणं, हे ज्यांना साधलंय असे बैजू पाटील येथे. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण टाळ्यांच्या कडकडाटात या व्यासपीठावर ते आलेत याबद्दल आपल्याबद्दलच आपण आनंद व्यक्त करूया आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. सर, मला पहिला प्रश्न, हे सगळं तुमचं अवाढव्य व्यापक आकाशासारखं मोठं असं काम पाहताना असं वाटतं की कुठून आलं हे, त्याचं मूळ काय? सर्वात प्रथम सह्याद्री मित्र संमेलन हे नाशिकमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे. सर्वांचे खूप अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे आणि आपलं काहीतरी देणं आहे समाजाला, आपल्या निसर्गाला. कारण आपण काही घडवू शकत नाही, पण कमीत कमी टिकवू शकतो. तर ही एक खूप मोठी जबाबदारी सह्याद्री मित्र संमेलनाच्या माध्यमातून हे सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि याला सर्वांनी खूप मेहनतीने खूप चांगला असा हा कार्यक्रम केलेला आहे. दुसरं असं म्हणेल की
मी माणसांपासून फार लांब आहे. मला फार भीती वाटते माणसांची. प्राण्यांची वाटणार नाही, तेवढी माणसांची भीती वाटते. मोस्ट डेंजरस ॲनिमल इन द वर्ल्ड म्हणजे हा माणूस आहे. आणि मागच्या 35 वर्षापासून मी अनेक ठिकाणी जगभरात, भारतात फिरलेलो आहे. आणि योगायोगाने सह्याद्रीमध्ये पण मी फिरलेलो आहे. क्लाइम्बिंग करून फोटोग्राफी केलेली आहे. रॉक क्लाइम्बिंग केलेले आहेत. रोपवे टाकून झाडावर जाऊन फोटोग्राफी केली. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला जमिनीवरच सगळं भेटतं असं नाही आहे. तर तुम्हाला काही एक्स्ट्रीम लेवलवर त्याचे नेस्ट असतात, काही बर्ड्स झाडावरच राहतात, ते जमिनीवर येतच नाही. तर अशा एक्स्ट्रीम लेवलवर नुसतं आकाशात नाही, मी अंडर वॉटर पण फोटोग्राफी केलेली आहे. जेवढेही फोटोग्राफीचे प्रकार आहेत ते मी पूर्ण केलेले आहेत. आणि आपण फार छोटे आहोत. आणि आता म्हणजे मी तर म्हणेल की जो तो आजकाल ज्ञान द्यायला सगळ्यांनी सुरुवात केली. माणसांनी किती घ्यावं, ओव्हरलोड झालेला आहे. त्याच्यात परत सोशल मीडिया, व्हॉट्सअप, जो तो शिकवायला निघालेला आहे. तर माझ्या मते माणसाने आपलं एक कॅपॅसिटी ओळखली पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. नुसतं बघण्यात आणि करण्यात खूप खूप जमीन आसमानचा फरक आहे. जो माणूस आज प्रॅक्टिकल करेल तोच आयुष्यात सक्सेस होईल. नुसतं स्क्रोल करून कोणीही पुढे जाऊ शकत नाही. तर माझ्या मते सगळ्यांनी एक चांगला उद्दिष्ट घेऊन सगळ्यांनी तुम्ही हे सगळं काम करताय, त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सगळे लकी आहोत की आपला जन्म भारतामध्ये झालेला आहे. खूप अमेझिंग आहे. आपल्याला त्याची किंमत नाही आहे. तर माझ्या मते थोडंसं आपण पण याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. हे आलं कुठून, मूळ पाहिजे? ॲक्च्युली मी पेंटिंग्स वगैरे करायचो, स्पोर्ट्समन होतो. आणि हिस्टॉरिकल प्लेस आहे. औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे. आणि आमच्याकडे वेरूळ म्हणून जागा आहे, अजिंठा आहे, दौलताबाद फोर्ट आहे. 30-35 वर्ष आधी फॉरेनर्स यायचे. फॉरेनर्सकडे कॅमेरे राहायचे. इंडियन लोकांकडे तेव्हा कॅमेरे मिळत नव्हते. निगेटिव्ह स्लाईडचा जमाना होता. मी सहज एका फॉरेनरला, मी फिरायला जायचो, बघायला जायचो, सहज फॉरेनरला विचारलं की मला तुम्ही कॅमेरा दाखवतात का? तर त्याने हात नाही लावू दिला मला. नो इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, तुम्ही हात नका लावू. मग मी थोडंसं कुठेतरी असं मला ते फील झालं. आणि ती जी जिद्द ठेवली आणि म्हटलं नाही, आता आपण पण काहीतरी करून दाखवायचं आणि जगातला बेस्ट कॅमेरा आपण त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे. आणि मला आज अभिमान वाटेल की जगातला जो हायटेक कॅमेरा आहे तो आज माझ्याकडे आहे. आणि मी निकॉन कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. क्या बात आहे, क्या बात. जापान कंपनी जी आहे, म्हणजे मी पण विचार केला नव्हतं, काम करत गेलो. मी त्याचं म्हणजे असं काही ठेवलेलं पण नव्हतं की आपण काही काम करू आणि एवढ्या लेवलवर जाऊ. पण योगायोगाने खूप अमेझिंग लोक भेटले आणि ह्या क्षेत्रामध्ये मी सतत सध्या काम करतो आहे. तुम्ही सुरुवातीला असं म्हणालात की चित्र काढायचात आणि मग चित्राकडून इकडे आलात, तोही प्रवास तुम्ही सांगितलात. पण घरातून असं काही वातावरण होतं की जेणेकरून तुम्ही हे करू शकाल, कलेतलं करिअर? फोटोग्राफीला तसं पाहिजे तसं स्कोप नव्हता, पण आता आलेला आहे. कारण पहिले जो फोटोग्राफीकडे बघायचा जो दृष्टिकोन होता हा फार वेगळा होता. पण आता सोशल मीडियामुळे लक्षात येतं की जगामध्ये तुम्ही काय काम करतायत. अपोजिट अजूनही अपोज होतो, कारण वाईल्डलाईफ ही खूप रिस्की फोटोग्राफी आहे. कुठला ॲनिमल तुमच्यावर किती अटॅक करेल काहीच सांगता येत नाही. तुम्हाला त्याचं बिहेवियर स्टडी करायला लागतं, अभ्यास करायला लागतो. आणि नुसतं जाऊन फोटो काढणं वेगळं आणि त्याचे जे हावभाव टिपणं, त्यांना पण सुख आहे, दुःख आहे, आनंद व्यक्त करायचा वाटतो, सुंदर दिसावंसं वाटतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कॅप्चर करणं खूप जास्त चॅलेंजिंग आहे. त्याच्यासाठी वर्षानुवर्ष तुम्हाला त्याला फॉलो करायला लागतात. त्याच्यानंतर त्या इमेजेस कॅप्चर होतात. या ज्या भावभावना तुम्ही म्हणालात की पक्ष्यांना सुंदर दिसावंसं वाटतं, हे मला फार छान वाटलं आहे. म्हणजे पक्ष आपल्याला सुंदर दिसावंसं, म्हणजे मी बघा मगाशी एक वेगळा शर्ट घातला होता, आता वेगळा येऊन बसलो आहे. तर हे आपलं साहजिक आहे माणसांचं. पक्ष्यांनाही सुंदर असावंसं, हे जरा उलगडून सांगा ना थोडं. येस, डेफिनेटली. मी काही माझे सिलेक्टिव्ह स्लाईड शो मी तुम्हाला दाखवतो. प्लीज स्टार्ट करता स्लाईड शो. माझा जो अनुभव पण आपण शेअर करू, सर जे उत्तर देतील, कारण माझ्यासाठी खूप मोठी परीक्षा आहे.
एका पत्रकाराला फेस करणं, मी जसं पहिले सांगितलं की ॲनिमल्सला मी फेस करू शकतो, माणसांना फेस करणं जास्त अवघड आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा जो फोटो तुम्ही बघतायत, जेवढीही पुरुष मंडळी आहेत यांना खूप अभिमान वाटला पाहिजे की आपण पण सुंदर दिसतो. कारण पक्ष्यांमध्ये सगळे मेल सुंदर दिसतात आणि फिमेल्स ह्या नॉर्मल दिसतात. आपल्या रुटीनमध्ये बघा, आपल्या सगळ्या स्त्रिया सगळ्या खूप छान दिसतात. तर आम्हाला पण हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. रेड फिंच नावाचा बर्ड आहे आणि साईडला बघा एक राईट साईडला छोटी फिमेल आहे बघा येल्लोमध्ये. तर हा हिमालयातला अतिशय रेअर बर्ड आहे आणि याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक सीझन असतात, त्या सीझनमध्येच हे बर्ड्स येतात. जिथे बर्फ जास्त पडतो त्यांना खायला मिळत नाही आणि ते जसं जसं मेल्ट होतं बर्फ त्याप्रमाणे ते पक्षी खाली येतात. आपल्याला हाय ॲटिट्यूडमध्ये जायची गरज नाही पडत. हा परत एक माझा भरतपूर बर्ड सेंच्युरी म्हणून आहे राजस्थानमध्ये. पक्ष्यांसाठी स्वर्ग मानला जातो ह्या अभयारण्यात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा सगळ्यात बेस्ट सीझन आहे हे पक्षी बघण्यासाठी. तुम्हाला मी खूप काही आपल्याला परत जसं सांगितलं बोलण्यासारखं खूप आहे, पण जे काही माझे खूप एक्स्ट्रीमली लेवलवर काम करून तुम्हाला नुसतं बघणं खूप सोपं वाटतं, पण मी आतून इतका झिजलेलो आहे. तुम्हाला जे वाटतं अपयश जास्त आहे, सक्सेस फार कमी आहे. लोकांना सक्सेस दिसतं, अनसक्सेस दिसतच नाही. तर त्याच्यामुळे माणसानी नावापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. माणसाच्या कामाला त्याच्यानी ओळखलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी हा देव घडवून आणत असतो, तुमच्याकडून तो काम करून घेत असतो. हे तुमचं कर्तव्य आहे. तर त्या हिशोबाने आपण काम करतो आहे, समाजाचं देणं आहे. हा एक परत माझा अवॉर्ड विनिंग इमेज आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये काढलेला फोटो आहे हा. डस्ट बाथ घेतानाचा फोटो आहे आणि योगायोगाने 2 जॅकल त्याच्यासमोर गेलेले आहेत. मी जनरली रेग्युलर फोटो काढण्यापेक्षा काहीतरी फाईन आर्ट, काहीतरी क्रिएटिव्ह काढण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट. हा अगेन भरतपूर बर्ड सेंच्युरीचा आहे. पेलिगन नावाचे पक्षी आहेत. हे मागील 4 ते 5 वर्षापासून सतत तिथे ह्या ठिकाणी येतात आणि एक रिफ्लेक्शन्स, जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करतो त्या एरियाचा तुम्हाला पहिले अभ्यास पाहिजे. तुमचे फ्रेम्स डोळ्यात फिक्स पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सुंदरता आहे ती तुम्हाला कॅप्चर करता आली पाहिजे. आणि भारतात म्हणजे मी तर एवढं फिरलो आहे, पण भारतासारखी ब्युटिफुल प्लेस कुठेच नाही आहे. नेक्स्ट. हा परत एक युनिक इमेज आहे. सध्या लेटेस्ट ट्रेंड जो चाललेला आहे ॲनिमल विथ इन्व्हायरमेंट, पूर्ण वातावरण आणि ॲनिमल अतिशय जवळून, म्हणजे 6 इंच 5 इंच वाईल्ड ॲनिमलच्या जवळ जाणं खूप रिस्की आहे. मी पुढे माझा काही 1-2 अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल. असे फोटो काढण्यासाठी तुम्हाला जंगलात ॲनिमलला चेस करायला लागतं, त्याच्यासोबत फिरायला लागतं, दिवस रात्र सोबत राहायला लागतं. तेव्हा जेव्हा ॲनिमलला कॉन्फिडन्स येतो त्यानंतर ते ॲनिमल्स तुम्हाला जवळ येऊ देतात. सांगा ना तो अनुभव सांगा. मी एक फॅन थोटे लिझर्ड्स आहे त्यावेळेस नक्कीच सांगेल तुम्हाला. हा अगेन एक ॲक्शन फोटो आहे. हा एक खूपच अमेझिंग फोटो आहे. नॅशनल जिओग्राफीचं याला अवॉर्ड भेटलेला आहे. थंडीच्या दिवसात खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलची थंडी असते आणि ते जेव्हा झोपतात ते एकाच्या भरोशावर झोपतात, सगळे झोपत नाही. कारण झोपले तर कुठला तरी एखाद्या टायगरने किंवा एखाद्या वाईल्ड ॲनिमलने त्याच्यावर अटॅक केला तर सगळ्यांचे जीव धोक्यात जातात. आणि इतकी थंडी असते, आपण काहीतरी ब्लँकेट घेतो, थर्मल घेऊन काहीतरी ब्लँकेट्स आपली संरक्षण करू शकतो, पण ॲनिमल्स, बर्ड्स हे काहीही करू शकत नाही. त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये ते राहतात. तर एकमेकांना ते चिटकून एकमेकांची ऊब देतात. तर हे एक त्याचं एक बिहेवियर इमेज आहे ही. हा परत एक माझा खूप फेवरेट आणि युनिक इमेज आहे. अंडर वॉटर आहे, अर्धा पाण्याच्या खाली आहे आणि अर्धा
पाण्याच्या वर आहे. मोस्ट डिफिकल्ट फोटोग्राफी इन द वर्ल्ड. जगामध्ये फक्त 3% लोकच अंडर वॉटर फोटोग्राफी करतात आणि सगळ्यात जास्त रिस्क अंडर वॉटर फोटोग्राफीमध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट फोटोग्राफर्ससोबत होतात. कारण पूर्ण तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन 50 मीटरपर्यंत जाता येतं. बऱ्याच वेळेस मी इतकं म्हणजे एक फोटो तुम्हाला सांगायला मला वाटतं एक दिवस मी टाकू शकतो, एवढ्या त्याच्या मागचे एफर्ट्स आहेत. पण आपल्याला काही बंधनं आहेत आणि तुम्हाला पण मी जास्त काही बोर करणार नाही, पण नक्कीच तुम्हाला बघून आवडेल. आणि आपण आपली हॉबी ही मेंटेन केली पाहिजे, लक्षात दिले पाहिजे. सगळेजण आपण म्हणतो की नाही 40-50 झालं आता तर बस झालं रिटायरमेंट, पण खरी सुरुवात आफ्टर 40-50 नंतर असतो. तुमचा जो अनुभव असतो तो पुढे कामाला येणार असतो. तर त्याच वेळेस आपण थांबतो. तर माझ्या मते आपण कोणीही थांबलं नाही पाहिजे. आयुष्यभर मरेपर्यंत माणसांनी काम केलं पाहिजे. मी परत एक माझा औरंगाबादमध्ये पैठण म्हणून जागा आहे, बर्ड सेंच्युरी. ग्लॉसी ॲबीज नावाचे हे बर्ड्स आहेत. फोटोग्राफीला ॲक्शन फोटोग्राफी खूप महत्त्वाची आहे. पर्टिक्युलर अँगल्स, लाईटिंग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तो फोटो काढला जातो. नेक्स्ट, हा लद्दाखमध्ये काढलेला फोटो आहे. ब्लू शिप नावाचा बर्ड आहे. अमेझिंग प्लेस आहे. माणसाने एकदा तरी लद्दाखला जाऊन यायला पाहिजे. आणि निसर्गाने इतकं भरून दिलेलं आहे, एवढं कॅमोफ्लॅश आहे की तुम्हाला ते लक्षात नाही येत. पाणी आहे का? पाणी द्या. कारण बिलकुल लक्षात येत नाही की पक्षी कुठे, प्राणी कुठे आहे, डोंगर कुठे आहेत. कारण त्यांना लपण्यासाठी कुठलीही झाडं नसतात, काही गुफा नसतात, काही हाईट्स नसतात. तर ते कसे कॅमोफ्लॅश होतं त्याचं हे एक सुंदरसं उदाहरण तुमच्यासमोर आहे. हा परत एक माझा अवॉर्ड विनिंग फोटो आहे. दुबईचा इमेरिट्स दुबईचं एक याला अवॉर्ड भेटलेला आहे. हा चंद्राच्या प्रकाशात काढलेला फोटो आहे. आजूबाजूनी सगळे पाणी आहे. पक्षी आणि प्राणी एवढे इंटेलिजंट आहेत, माणूस त्या हिशोबाने फार झिरो आहे. पण आपण फार स्वतःला सुपिरियर समजतो. आपल्याकडे एवढं सगळ्या गोष्टी असताना पण आपण फार शून्य आहोत. हे जेव्हा तुम्ही पक्ष्यांचं, प्राण्यांचं बिहेवियर बघतात तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, ते कशासाठी जगत आहेत, आपण कशासाठी जगतो आहे. हे जेव्हा तुम्ही अनुभवाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. हे जे बर्ड आहेत याच्या मागची एक थोडीशी स्टोरी सांगतो. हे बगळेत रात्री चंद्राच्या प्रकाशात काढलेला लॉंग एक्सपोजर नी काढलेला हा फोटो आहे. आणि हा फोटो काढताना एक माझ्यासोबत खूप इन्सिडेंट झालेला आहे. मी जेव्हा वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स फोटो काढायला जातात त्यावेळेस लपून छपून जातात. पक्ष्यांना, प्राण्यांना कुठलाही जो डिस्टर्ब न होता त्यांना सुरक्षित अंतर ठेवून फोटो काढायचे असतात. त्यामुळे आम्ही जरासं कॅमोफ्लॅश बघून लपून की त्या पक्ष्यांनी बघितलं नाही पाहिजे आणि तिथून ते उडून नाही गेले पाहिजे म्हणून. तर म्हणून मी सहज 2 दिवस आधी ती जागा बघून गेलो आणि नंतर जेव्हा तयारी केली, पूर्ण अमावस्या होती, नंतर नेक्स्ट डे पूर्ण पौर्णिमा होता. हे पूर्ण कॅल्क्युलेशन होता, अभ्यास होता. आणि ज्या दिवशी पौर्णिमा होती त्यानंतर फुल मूनमध्ये आम्ही पहिलेच 8 ते 7-8 वाजताच त्या कॅमोफ्लॅश छोटंसं दाट झाडी होती, त्या दाट झाडीमध्ये जाऊन बसलो आणि प्रॉपर लाईट येण्याचा वाट बघत होतो. पण तिथे फोटो काढत असताना आम्हाला बाहेर काय होतं हे माहीत नव्हतं. तर एका माणसाने काय केलं, तिथून तो जात होता, म्हणजे ॲक्च्युली तो पॉटीला जात होता रात्री, तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात. तर ते बघितलं त्यांनी आणि त्यांनी जाऊन पोलिसांना फोन केला की इथे लपून छपून लोक बसलेले आहेत. आम्हाला बाहेरचं काहीच माहीत नाही. नंतर तिथून पोलीस आले. पोलिसांनी माईकवर अनाऊन्स केलं की आतमध्ये जे लोक बसलेले आहेत ते बाहेर निघा, नाही तर आम्ही फायरिंग करू. आम्हाला लक्षातच नाही की काय होतं आहे. मग नंतर जेव्हा लक्षात आलं की अरे नाही, हे आपल्याला बाहेर बोलवत आहेत, म्हणून आम्ही बाहेर निघालो.
आम्ही जसं बाहेर निघालो पोलिसांनी आम्हाला पकडलं. तर तो म्हणे तुम्ही पोरं पळून जाणारी टीम आहे म्हणे, म्हणून लपून बसलेत. 2 दिवस आधी तिथून काही मुलं पळून नेले होते. त्याच्यामुळे मग आम्हाला त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कन्व्हिन्स करायला लागलं, सांगायला लागलं की असं असं आहे, नाही आम्ही फोटो काढायला आलो. मग त्यांना थोडंसं कन्व्हिन्स झाल्यानंतर तो दिवस तर वाया गेला. नेक्स्ट दिवस परत आलो, त्यानंतर तो फोटो काढला. तो पूर्ण जगात प्रसिद्ध झाला. त्या लोकांनी परत तिथे बोलवून माझा सत्कार केला आणि तो फोटो आज त्यांच्या मोठ्या अशा ग्रामपंचायतमध्ये एनलार्जमेंट करून लावलेला फोटो आहे. असे असंख्य घटना घडतात, प्रसंग घडतात. ह्या गोष्टींना सगळ्यांना फेस करायला लागतं. नेक्स्ट. हा एक परत माझा एक खूपच फेवरेट आणि युनिक इमेज आहे. फॉक्स आहे, इंडियन फॉक्स. मी जनरली नॅशनल पार्कमध्ये काम नाही करत, कारण आपल्या आजूबाजूला परिसरात एवढा काही गोष्टी घडतात की ते आपण मिस करतो. तर त्याच्यामुळे हे बीडजवळ काढलेला हा फोटो आहे. फॉक्स आहे आणि वर्ल्डचं बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयरचं याला अवॉर्ड आहे. पहिल्यांदा जसं क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप असतो त्याचप्रमाणे फोटोग्राफीमध्ये 3 वर्षात एक वर्ल्ड कप फोटो कॉन्टेस्ट असते. त्याच्यात पहिला भारतीय आहे की याला सुवर्णपदक देणारा फोटो आहे. ह्या फोटो काढायला 15 दिवस आम्ही पहिले जेव्हा फोटो काढायला गेलो तेव्हा नुसतं एका क्लिकनी तो ॲनिमल डिस्टर्ब झाला आणि नंतर 8 दिवस तो आलाच नाही. मग नंतर असं लक्षात आलं, ठीक आहे आपल्या आवाज आला, आम्ही थोडंसं बाहेर आलो, आवाज त्याला थोडंसं कॉम्प्रेस केला. आम्ही जेव्हा फोटो काढायला जावं, कारण हे याची जी ॲक्टिव्हिटी आहे याची ही अर्ली इन द मॉर्निंग आणि लेट इव्हिनिंगला जास्त होतात, लो लाईटमध्ये. आम्ही जेव्हा फोटो काढायला जायचो तो फॉक्स आहे तो लांबून बघायचा की इथे कोणीतरी आलेलं आहे आणि लपून बसलेलं आहे, तर तो यायचाच नाही. मग नंतर मला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून मग आम्ही गेलो. मी जाताना सकाळी पहाटे 5 वाजता त्या हाईडमध्ये बसायचो, सोबत 5 लोक घेऊन जायचो. बसताना मी आणि माझा गाईड हे 2 जण बसायचं, 3 लोक निघून जायचे. कारण त्यांना वाटलं की माणसं निघून गेलेत, त्याला माहीत नाही, कारण त्यांना काउंटिंग नाही आहेत. तर त्याचा तो जो बेनिफिट घेतला आणि काढल्यानंतर मग परत अजून असा प्रॉब्लेम आला की एक माणसाचा एक पर्टिक्युलर सुगंध असतो. ॲनिमलला त्या हॅबिटॅटमध्ये थोडंसं एक फांदी पण तुटली किंवा जागेमध्ये थोडा पण फरक पडला तर त्यांना ते लगेच लक्षात येतं आणि तेव्हापासून ते सावध होतात, तिथून ते निघून जातात, खूप जास्त अलर्ट असतात. ते एक आमचा स्मेल त्याच्यापर्यंत जायचं. मग आम्ही काय केलं, आजूबाजूला जे शेण होतं ते आमच्या कॅमेऱ्याला लावलं, टेंटला लावलं, स्वतःच्या अंगाला लावलं आणि त्याच्यानंतर ते थोडेसे नॉर्मल झाले आणि त्याच्यानंतर ही इमेज काढायला मिळाली. ह्या फोटोमध्ये अजून एक असं वैशिष्ट्य, हे बघा फोटोच्या मागे हजारो गोष्टी आहेत. ग्रेट फोटो तुम्हाला जेव्हा तुम्ही ते एक्सपिरियन्स करतात, अनुभव करतात, हे पुस्तकी ज्ञान नाही, हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही इतिहास घडवत नाहीत तोपर्यंत तुमचं काहीच नाही आहे, 0 आहात तुम्ही. आजकाल सगळेजण आपण कॉपी करतो. तुमचा फोटो हा हिस्ट्री व्हायला पाहिजे, तुम्हाला लोकांनी फॉलो केलं पाहिजे. हे जे एक युनिक बिहेवियर असं आहे, याच्यामध्ये 2 डिफरंट टाईप्स ऑफ फॉक्सचे पिल्लं आहेत. आता जेव्हा पुरस्कार मिळतो ह्याचा पण पूर्ण अभ्यास केला जातो की हे 2 डिफरंट का बरं आहेत. त्याच्यात असं आहे की तिथे 2 फिमेल होत्या, त्यांची 3-3, 4-4 पिल्लं होते, पण तिच्यातली एक फिमेल दगावलेली होती. ही जेव्हा जंगलातून आवाज द्यायची, त्या आवाज दिल्यानंतरच ते पिल्लं डिसिप्लिननी बाहेर निघायचे. कोणीही कितीही आवाज दिला तर ते पिल्लं निघत नव्हते, एवढ्या डिसिप्लिनने ती पिल्लं राहतात. आणि जेव्हा ते बाहेर येतात, आल्या ते आईला किस करतात आणि मग ते फीडिंग करतात. तर ती आई डेड झालेली होती, त्याच्यामुळे ती त्या दुसऱ्या पिल्ल्याला पण फीडिंग करत होती. हे असं बिहेवियर ॲनिमलमध्ये कधीच बघितलं गेलं नाही, कारण जनरली कुठलाही पक्षी, कुठलाही प्राणी ॲक्सेप्ट करत नाही. पण हे एक व्हेरी युनिक बिहेवियर बघायला मिळालं आणि तो इमेज मी कॅप्चर केला आणि जगासमोर दाखवून दिला. हा परत एक माझा अवॉर्ड विनिंग इमेज आहे. जगातलं बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर वर्ल्डमधलं
एशियाचं बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर, इंडियाचं बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर, असे अनेक पुरस्कार याला भेटलेले आहे. खूप स्टोरी आहेत. तुम्ही म्हणजे वेळ कमी पडेल, पण शॉर्टमध्ये सांगतो की आई पुढे पळत होती आणि मागे ते पिल्लू रन करत होतं आणि तिथे हे ईगल्स आहेत. जेव्हा नवीन पिल्लं जन्माला येतात हरणाचे, हे त्या ईगल्सला माहिती असतं. त्या पर्टिक्युलर त्या एरियामध्ये ते येतात आणि त्या पिल्लांना उचलतात, हवेत घेऊन जातात, वरून खाली टाकतात आणि नंतर ते त्याला खातात. असं हे सगळी एक आपली चेन आहे. तर त्यावेळेस त्यांनी पण योगायोगाने काय झालं, जेव्हा त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, ते पिल्लू पडलं, ते पक्षी पडला, पण आईने त्याच्यावर रिव्हर्स अटॅक केला आणि त्याला त्याच्या तावडीतून सोडलं. त्यावेळेसची ती मोमेंट आहे. हा परत एक वाईड अँगल शॉट आहे. नेक्स्ट, हा भरतपूरचाच परत डार्टर नावाचा बर्ड आहे. ॲक्शन दोघांचं टेरिटरी फायटिंग आहे. नेक्स्ट, ॲनिमल विथ इन्व्हायरमेंट. हा जो राजस्थानमध्ये डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये काढलेला फोटो आहे वाईड अँगल लेन्सनी. चिनकारा नावाचा बर्ड आहे. हा परत एलिफंटने आमच्यावर अटॅक केलेला होता जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये. एलिफंट्सची फोटोग्राफी करायची असेल, एलिफंट बघायचं असेल तर अतिशय सुंदर अशी ही जागा आहे. हा परत माझा अवॉर्ड विनिंग फोटो आहे. प्रत्येक मागे स्टोरी आहे, पण मी खूप जास्त नाही, 4-5 आपण शेअर करूया आणि तुम्हाला काय विचारायचं असेल ते आपण कंटिन्यू करू. खरं तर हे सगळं बघून थक्क व्हायला झालं आहे. तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशी अवस्था आहे. कारण मगाशी जे जे काय अनुभव त्यांनी सांगितले, त्या प्रत्येक अनुभवात 10 प्रश्न आहेत. की ते सुरुवातीला जे म्हणालेत की मी माणसांपासून दूर आणि प्राण्यांच्या जवळ राहतो, ते मला जवळचे वाटतात. ते का वाटतात याचं उत्तर त्यांच्या सगळ्या उत्तरांमध्ये असं मला वाटतं. माणूस म्हणजे काय, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, असं आमचे कवी म्हणाले. पण त्यांनी जर बैजू पाटलांना पाहिलं असतं किंवा भेटले असते तर ती ओळ वेगळी असती कदाचित, असं मला वाटतं. नेक्स्ट, हा अगेन एक फाईन आर्ट इमेज आहे भरतपूर बर्ड सेंच्युरीचाच. नेक्स्ट, ॲनिमल्समध्ये जसं आपण एखाद्याला फॉलो करतो किंवा एखाद्याला लीडर मानतो आणि आपण त्याच्या मागे लागतो म्हणा किंवा त्याला आपण फॉलो करतो, चेस करतो, तसंच ॲनिमल्समध्ये पण आहे. जेव्हा एक ॲनिमल तो लीडर असतो, तो पूर्ण सर्वे करतो की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे, कुठल्या दिशेने यायचं आहे. जोपर्यंत त्याला सेफ वाटत नाही तर त्याच्या मागे हजारो मोठा कळप असतो, तो रिस्की असतो. तर त्याच्यामुळे तो पहिले सर्वे करतो आणि त्यानंतरच तो समोर त्यांना रूट दाखवतो की तुम्ही मला फॉलो करा. तर तसंच सेम हे एक बिहेवियर आहे. समोर मोठा मेल आहे, हरणांचा कळप आहे आणि मेल समोर आहे, पूर्ण ब्लॅक बक्सचा मेल आहे तो आणि बाकी मागच्या फिमेल्स आहेत. हा एक परत पॅनोरॉमिक नावाचा पॅनिंग म्हणून नावाचा फोटोग्राफीमध्ये प्रकार आहे. फोटोग्राफीमध्ये तुम्ही स्पीड कसं दाखवू शकतात. तर हा कबिनी नॅशनल पार्कमध्ये काढलेला फोटो आहे. लेपर्डचा फोटो आहे आणि अतिशय सुंदर असा आहे. याच्यासाठी तुम्हाला जेव्हा ती मुवमेंट होत राहते ॲनिमल्सची, तर शटर स्पीड स्लोमध्ये तुम्हाला कंटिन्यू बस्ट करायला लागतं. कारण मागचं जे हलत राहतं आणि जी मुवमेंट होत राहते ती फ्रीज होते आणि फक्त चेहरा आणि त्याची बॉडी क्लिअर होते आणि एक तो पॅनिंग नावाचा एक सुंदरसा असा इफेक्ट तुम्ही फोटोग्राफीमध्ये देऊ शकतात. नेक्स्ट, हा रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये काढलेला फोटो आहे. हे 18 महिन्याचे पिल्लं होते. त्यांनी आयुष्यात कधी कासव बघितलेलं नव्हतं. कमीत कमी 4 ते 5 फुटाचं हे अस्वल होतं, एवढं ह्यूज टर्टल होतं. आणि जेव्हा ते टर्टल तोंड बाहेर काढायचं, हे टायगरची पिल्लं घाबरून पळून जायचे. जनरली वाघ कोणाला घाबरत नाही, पण त्यांना माहीतच नव्हतं की हे काय प्रकार आहे म्हणून. तर जेव्हा ते काढायचं असे 1.5 ते 2 तास ते कंटिन्यू, ते म्हणजे अक्षरशः ते टायगर त्या टर्टलवर उभं राहायची, ती टर्टल त्यांना ओढून घेऊन जायचं, एवढी त्याची ताकद होती. आणि असं करत करत ते 1.5 ते 2 तासांनी ह्या पॉइंटमधून दुसऱ्या पॉइंटमध्ये सेफली गेलं. असा तो एक युनिक इमेज आहे. हा परत एक फाईन आर्ट इमेज आहे भरतपूर बर्ड सेंच्युरीचा.
कॅमेऱ्याच्या काही सेटिंग्स चेंज करून काढलेलं आहे. व्हाईट बॅलन्स खूप मी टेक्निकल सांगत नाही. जे कास्ट असतं कॅमेऱ्याचे जे तुमचे फीचर्स आहेत, अनेक लोकांकडे कॅमेरा असतात. मी दरवेळेस माझ्या लेक्चर्समध्ये माझ्या अनुभवात सांगतो की तुम्ही इक्विपमेंट परचेस करू शकतात, स्किल परचेस नाही करतायत. तोच प्रश्न आहे माझ्या मनात की तुम्ही हे सगळं तांत्रिक कॅमेरा किंवा आता तुम्ही म्हणाल की जगातला सर्वोत्कृष्ट कॅमेरा तुमच्याकडे आहे. पण हे सगळं असून सुद्धा हा विचार पकडणं ही स्वतंत्र गोष्ट आहे. तर त्याबद्दल थोडं सांगा की ते कसं तुम्ही तुमच्या मनात काय असतं आणि ते कसं पकडता येतं, तो क्षण पकडणं म्हणजे. येस, मी तेच सांगतो. सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आज फोटोग्राफीमध्ये. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, वकील यांच्यापेक्षा, कारण लहान मुलापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत ही फोटोग्राफी प्रत्येकजण करतो. आणि त्याच्यातून करोडो लाखो फोटो निघतात रोजचे. त्याच्यातून जगामध्ये पहिल्या 3मध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. इट इज अ नॉट जोक. हे खूप अवघड आहे. तर तुम्हाला तुमचं सेल्फ, हजारो माझ्यापेक्षा हायटेक कॅमेरे आहेत लोकांकडे, पण कॅप्चर का नाही होत? कारण इन बिल्ट माझ्या मते ते रक्तातच पाहिजे. माझं खूप काही म्हणजे खूप काही मी हायली क्वालिफाईड नाही आहे फोटोग्राफीच्या क्षेत्रात, पण माझा जो अनुभव आहे, मी 35 वर्षात मी स्वतः जाऊन त्या फील्डवर काम केलेलं आहे, अनुभवलेलं आहे की याला काय केलं पाहिजे, कुठल्या लाईटिंगमध्ये काढलं पाहिजे, कसे एक्सपोजर दिले पाहिजे, कसं एक्सपेरिमेंट केलं. हे ओन माझ्या स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे आणि त्याच्यातून जे निघतं ते एकदम अमेझिंग निघतं आणि ती खरी फोटोग्राफी आहे. तर त्याच्यामुळे कॅमेरा मॅटर करतो, नाही असं नाही. जेव्हा तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवर जायचं असतं त्यावेळेस ते, पण ते तुम्हाला सुचलं पाहिजे. तर त्याच्यामागे सगळ्यात महत्त्व हे सुचणं आहे आणि तुमचं ते इम्प्लिमेंट होणं, ती वेळ काळ सगळी गोष्ट येणं फार मोठी गोष्ट आहे. नेक्स्ट, हा परत एक ब्लॅक अँड व्हाईट इमेज आहे. नेक्स्ट, हा लेटेस्ट सगळ्यांनी भरपूर न्यूजपेपरमध्ये बघितला, टी व्हीमध्ये बघितला असेल. रिसेंटली याला पॅरिसमध्ये मी आणि माझी वाईफ आम्ही दोघंजणं ह्या अवॉर्ड सेरेमनीला गेलेलो आहे. जाऊन आलो, 15 दिवस आधीच जाऊन आलो. पॅरिस हे कलाकारांसाठी माहेरघर मानलं जातं आणि पॅरिसमध्ये पुरस्कार मिळणं जगातला प्रत्येक कलाकाराचं एक ड्रीम असतं. आणि तिथेच मी रिसेंटली हा फोटो काढलेला आहे. हा ड्रोंगो नावाचा बर्ड आहे आणि याची थोडीशी मी एक स्टोरी सांगतो तुम्हाला. जेव्हा आपल्याकडे ऊस असतो, म्हणजे आपल्या तुमच्या नाशिक भागातही भरपूर प्रमाणात लेपर्ड बिबट्या असतात, त्याला ऊस कारणीभूत आहेत. ऊस जेव्हा कट केली जाते त्याच्यानंतर जी शेतामध्ये पाचड पडलेली असते ती भरपूर दिवस, 15-20 दिवस, 8 दिवस ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये असंख्य इन्सेक्ट्स डेव्हलप होतात, असंख्य प्राणी डेव्हलप होतात. आणि जेव्हा शेत स्वच्छ करायचं असतं शेतकऱ्याला, तेव्हा ते शेत जाळलं जातं. आणि जेव्हा शेत जाळायला लागतात, जसं जसं ते पेटतं तसं तसं आतमधले इन्सेक्ट्स उडतात. आणि हे ड्रोंगोला माहिती आहे, जेव्हा एखादा मोठा धुराचा लोट त्यांना दिसतो ते हे सगळे 5-5च्या ग्रुपनी, 6-6च्या ग्रुपनी त्या ठिकाणी येतात, झाडावर बसलेले असतात आणि वाट बघतात की आपल्याला फूड कसं अवेलेबल होईल. आणि तेच ते बिहेवियर आहे. बऱ्याच वेळेस ते आगीमध्ये जाऊन ते इन्सेक्ट्स पकडतात. तर तो असा रेअर मोमेंट मी कॅप्चर केला आहे. आणि परत अजून 1-2 दिवस आधीच सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्नियाला मला अवॉर्ड घ्यायला नेक्स्ट मंथमध्ये जायचं आहे. तर ही एक म्हणजे मी अजून डिक्लेअर केले नाही, पण माझ्याकडून राहवलं नाही गेलं आणि हे आज तुमच्यासोबत शेअर करतो आहे. सर, मला प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात त्या पक्षाला ते माहीत असतं की ते किटाणू किंवा काय असतील ते वर येतात आणि मग तो त्याचं भक्ष्य किंवा त्याचं अन्न म्हणून त्याच्याकडे पाहतो. पण मला आश्चर्य असं आहे की तुमचा हा जो अभ्यास आहे त्या पक्षाला माहिती आहे, हे तुम्हाला कसं माहिती? म्हणजे त्याबद्दल थोडं सांगा की अभ्यास कसा काय हा सगळा करता तुम्ही? मी जेव्हा फोटोग्राफीला जातो
तेव्हा पहिले कॅमेरा घेऊन नाही जात. आणि हे जे इन्सिडेंट आहे हे 3 ते 4 वर्ष आधी मी पहिले बघितलं होतं आणि त्याच्यासाठी मग मी काढत होतो. गेलं आणि असं होत नाही, त्याच्यासाठी खूप वर्षानुवर्ष मी जेव्हा पहिले जायचो काढले, पहिले 4 वर्ष आधी पण मी फोटो काढले. पण मग कधी तो पक्षी राहायचा तर इन्सेक्ट्स राहत नव्हता, कधी मग आग कमी राहायची तर कधी इन्सेक्ट्स नसायचा, कधी लाईट कंडिशन चांगल्या नव्हत्या, किंवा त्या विंड्स प्रॉपर नव्हते, अगेन्स्टमध्ये पूर्ण कॅमेऱ्यावर त्याच्या झळ लागायचे, चटके बसायचे. पॉसिबल होतं, हजारो गोष्टी आहेत. पण मग असं करत करत जसं मला म्हणजे मी पहिले जाऊन बिहेवियर स्टडी करतो की काय घटना आहेत, त्यांचं बिहेवियर काय आहेत, त्यांना कसं फ्रेंडली करता येईल. सतत तुम्हाला त्यांच्या संपर्कात किंवा आजूबाजूला राहायला लागतं, त्यांच्या पूर्ण त्या गमती जमती, त्यांचे जे ॲक्शन्स आहेत हे स्टडी करायला लागतात. नंतर तुम्ही किती जवळ जाऊ शकतात, अप्रोच किती, तो पक्षी किती जवळ येऊ देणार आहे, किती लांबून तुम्ही त्याचं फोटो काढायचा पूर्ण अभ्यास असतो. आणि त्याच्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. तुम्हाला तेच म्हणतो की हे 1-2 दिवसाचे फोटो नाही आहेत, याच्यात 4-4 वर्ष, 5-5 दिवस, 15-15 दिवस असे स्पेंड करून काढलेल्या गोष्टी आहेत. तर त्यापैकी हा एक माझा फोटो आहे. हा परत एक माझा ग्रीन बीटरचा फोटो आहे. थंडीच्या दिवसात तुम्ही पण बघितलं असेल, बऱ्याच वेळेस पक्षी एकमेकांना चिटकून बसलेले असतात ऊब देण्यासाठी. नेक्स्ट. हा दारोजी नॅशनल पार्कमध्ये काढलेला फोटो आहे. अस्वलांचा आहे, याला सन बियर पण म्हणतात. आणि याच्या मागे पण स्टोरी आहे, पण मी ते काही खूप जास्त सांगत नाही. पुढे आपण अजून काही गोष्टी शेअर करूया. नेक्स्ट. हा परत एक अवॉर्ड विनिंग इमेज आहे माझं, ऑस्ट्रेलियाचं. रिफ्लेक्शन आहे त्याच्यामध्ये पाण्याचं. त्याच्यासाठी पण सकाळपासून, सकाळच्या वेळेस विंड फार कमी असते आणि त्यावेळेसच पाणी हलत नाही, आणि त्यावेळेस नंतर रिफ्लेक्शन लो लाईटमध्ये 5:30-6 वाजेचा जो एकदम सकाळचा गोल्डन लाईट असतो त्यावेळेस काढलेला तो फोटो आहे. नेक्स्ट. अगेन एक फाईन आर्ट इमेज आहे. नेक्स्ट. हा म्हणजे अजून मी कुठेही हा फोटो पब्लिश केलेला नाही आहे. सह्याद्री मित्र संमेलनाची ही फलश्रुती आहे. आणि मोस्ट डिफिकल्ट फोटोग्राफी म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात अवघड फोटोग्राफी आहे. हा हार्डली 2 ते 3 इंच फिश आहे. मागच्या 2 वर्षापासून सतत मी सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाण्यामध्ये बसून फोटोग्राफी करतो आहे. आजूबाजूला सगळे साप फिरतात, असंख्य गोष्टींना सामोरं जायला लागतं. रोज 1 ते 1.5 लाख फोटो मला शूट करायला लागतात. 1 ते 1.5 लाख. आणि त्याच्यातले फक्त मला 1 ते 2च फोटो भेटलेले आहेत, कारण तो फिश पूर्ण तलावात कुठे जंप मारेल हे सांगता नाही येत. तो इकडून मारेल, कधी इकडे येईल, आणि काही क्षणापुरती एका सेकंदाचे 8000 पार्ट विचार करा. तेवढ्या क्षणात तो दिसतो आणि खाली पाण्यात जातो. तेवढ्या मोमेंटमध्ये तुमच्याकडे जगातला कुठलाही हायटेक कॅमेरा असू द्या, तो कॅप्चर नाही करत. ह्या ठिकाणी तुमचं स्किल, तुमची जिद्द की नाही मी याला घेऊन बसेलच. आणि हा कम्प्लिटली मॅन्युअल फोकसवर काढलेला आहे. आणि ड्रॅगन फ्लाय आहे हा, आपण घोडा चतुर वगैरे म्हणतो. आणि हे बिहेवियर असं आहे हे माहीतच नाही जगात की फिश हा ड्रॅगन फ्लायला पकडतो. फ्रूट खातानाचे व्हिडिओ आहेत, त्याची डॉक्युमेंट आहे, पण असं बिहेवियर आजपर्यंत जगात बघितलेलं नाही आहे. तर हा मी जस्ट आता कॉम्पिटिशनला टाकलेला आहे, अजून पब्लिश केलेला नाही आहे. तर त्यापैकी एक व्हेरी रेअर, मला खूप ह्या फोटोकडून खूप अपेक्षा आहेत. बघूया आपण काय होतं ते. आपण सगळेजण त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात शुभेच्छा देऊ. सर, आमचे द.भा. धामणसकर नावाचे कवी आहेत, ते असं म्हणतात, झाडांबद्दल बोलताना ते असं म्हणतात की रात्र रात्र चांदण्यांकडे पाहत बसावं, तेव्हा कुठे त्या फुलं होऊन अंगात येतात. मला असं वाटतं तुमचे हे 7-7, 8-8 तास, 4-4 वर्ष तुम्ही हे जे केलं आहे
तर याला काय काय सुचतंय मला तुमच्या शेजारी बसून? म्हणजे तुकारामांचे 4 ओळी आहेत, अभ्यासे प्रकट व्हावे नाही तर झाकोनी असावे, प्रकट होवोनी नासावे हे बरे नव्हे. तर हा मला माणूस असा वाटतो तुकारामांच्या ओवीसारखा, की काय आहे हे, कुठून येतं म्हणजे त्यांच्या बोलण्यात खूप उत्तरं आहेत. त्याचे पैलू आपल्याला कळले पाहिजे, की घराघरात नव्हे, जेवढे मेंबर आहेत आपल्या घरात तेवढे फोटोग्राफर्स आहेत. हा, प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर फोटो काढतो आहोत, पण हे पाहिल्यानंतर असं वाटतं हात लावू नये त्या गोष्टीला. हा, म्हणजे आपली ती पात्रताच नाही, लांबून पाहावं आणि निघून जावं असं हे सगळं काही आहे. तेव्हा सह्याद्री संमेलनाने आपल्याला काय दिलं असेल तर एवढा प्रतिभावंत माणूस आपल्याला ऐकायला मिळाला, हे दिलं. ऐकूया पुढची गोष्ट त्यांच्याकडून. नेक्स्ट हा परत रेड नेक फाल्कन आहे. त्यांनी किल घेऊन भिगवण बर्ड सेंच्युरी आहे त्या ठिकाणी काढलेला फोटो आहे. हा स्लो शटर स्पीडमध्ये आहे. नेक्स्ट अगेन एक फाईन आर्ट इमेज आहे. पाण्यात रिफ्लेक्शन, टायगर पाणी पितानाचं काढलेलं आणि त्याच्या अतिशय डेअरिंगनी समोर एक बेडूक आहे बघा, छोटंसं, न घाबरता पाण्यात छानपैकी पोहतो आहे. पण तेच सांगतो की विजन तुमचं डिफरंट, म्हणजे आपण काहीतरी वेगळंपणा कधी कसा दाखवू शकतो. एक पेंटिंग लुक तुम्हाला या फोटोग्राफीमध्ये दिसतं आहे. खूप आपल्याकडे बघा खूप मोठा खजिना आहे. ते करून वेळ मिळेल, अजून काही गोष्टी माझ्या खूप चांगल्या तुम्हाला आवडतील, तर माझ्या मते आपण अजून पुढे शेअर करूया. नेक्स्ट हा अगेन बॅकलाईटमध्ये काढलेला फोटो आहे. फोटो काढताना कुठला पक्षी, कुठला प्राणी, कुठल्या लाईट कंडिशनमध्ये काढला गेला पाहिजे, हा एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. हेरी ॲनिमल्स जे असतात ते बॅकलाईटमध्ये छान दिसतात. काही पक्ष्यांचे ज्या चोच खूप सुंदर असतात. हे सगळं गोष्टींना तुम्ही जेव्हा काम करतात ना, त्या फील्डवर गेल्याशिवाय तो तुम्हाला अनुभव नाही येत. तुम्ही हे पुस्तक बघून, इंटरनेटवर बघून हे पॉसिबल नाही आहे. हे तुम्ही जेव्हा फेस कराल तेव्हा तिथे तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होईल, त्या गोष्टींचा फेस करायला की अरे हे असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. आणि असे करत काहीतरी कुठेतरी तुम्हाला एखादं चांगला फोटो तुम्हाला मिळतो. त्यावेळेसचं हे माझी युनिक इमेज आहे ती. नेक्स्ट अगेन हायकी इमेज आहे. खूप सिम्पल फोटो आहे, खूप त्याच्यात काही हे नाही आहे, पण कॅमेऱ्याच्या ओव्हर एक्सपोजमधून काढलेला फोटो आहे. 2 छोटेसे सनबर्ड बसलेले आहेत त्याच्यात. नेक्स्ट हा स्नो पार्ट्रीज आहे, स्नो पिजन आहे. सिक्कीममध्ये काढलेला आहे. -20 -10 टेम्परेचर्समध्ये हे बर्ड्स राहतात एवढ्या एक्स्ट्रीम लेवलवर. त्यावेळेसचा तो एक जस्ट स्नोफॉल झाला होता आदल्या दिवशीच. नेक्स्ट हा परत एक माझा अवॉर्ड विनिंग इमेज आहे, जॅकॉलचा आहे. 2 फूडसाठी फायटिंग करत होते. समोर जी हे किल पडलेलं आहे ते थोडंसं ब्लर झालेलं आहे आणि ते कावळे पण तिथे खात होते. आणि जो तो आपलं त्याच्यावर हक्क दाखवण्यासाठी फाईट करत होता खाण्यासाठी, तर ते पहिले एकमेकांना चॅलेंज देतात, एकमेकांना हे करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते अधिकार घालण्याचा तो प्रयत्न आहे. त्याच वेळेसची ती एक इमेज आहे. नेक्स्ट हा परत रणथंबोर नॅशनल पार्कचा फोटो आहे, टायगरचाच. नेक्स्ट हा एक खूप मजेशीर आणि युनिक इमेज आहे, अवॉर्ड विनिंग इमेज आहे परत ही पण. रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये काढलेला आहे. मी मोराची फोटो काढत होतो आणि काढत असताना खूप सुंदर हॅबिटॅट होतं, खूप छान जंगल होतं, त्याचं वातावरण छान होतं. कधी काय घडेल जंगलात हे सांगता नाही येत. आणि मी जेव्हा फोटो काढत असताना 2 अस्वल होते. एक अस्वल तो रोड क्रॉस करून निघून गेला. निघून गेल्यानंतर आपल्याकडे इंडियन मेंटॅलिटी फार म्हणजे अनडिसिप्लिन लोक आहेत फार. आम्ही फोटो काढत होतो, त्यापैकी भरपूर मागे 3-4 गाड्या होत्या, त्यापैकी एक जण ओरडला, अरे भालू भालू भालू, ओरडायला लागले, गोंधळ गायला लागले. आणि नेमका दुसरा त्याच्या मागे होताच, मेल फिमेल 2 पेअर होती ती, आणि तो आला तो एक्झॅक्ट त्या पिकॉकच्या समोर. आणि मी कुठलाही क्षण न वाया घालता तो इमेज काढला. आणि असं वाटते की तो अस्वलाला पंख फुटलेले आहेत.
तर अशा घटना घडतात, ते कॅप्चर करणं फार वेगळी गोष्ट आहे. आणि परत मी तर म्हणेल लक पण खूप साथ दिली पाहिजे तुमच्या लकनी. आणि जेव्हा तुम्ही मनापासून काही करता ना, ती दैवी शक्ती आहे तुमच्या मागे, तुमच्याकडून ती काम करून घेत राहते. ऑनेस्टली जेव्हा माणूस काम करतो निस्वार्थ, की नाही असं नाही मी गेलो काहीतरी फोटो काढेल आणि जगात माझं काहीतरी काम होईल, मोठं नाव मिळेल, हे जेव्हा अपेक्षा ठेवतात ना तुम्हाला, तेव्हा काहीही मिळत नाही. सावरकरांची एक ओळ आहे, या फोटोचा क्षण असा त्यांनी जो उल्लेख केला त्याच्यावरून, क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोने. म्हणजे क्षण जर तुम्हाला पकडता आला नाही तर तो क्षणात विरून जातो. तर ते विरू न देता त्याला पकडणं हे या माणसानं आयुष्यभर केलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. नेक्स्ट, हे परत एक माझं अंडर वॉटर इमेजेस आहेत. नेक्स्ट, मी जसं सांगितलं अतिशय अवघड फोटोग्राफी आहे. एक माझा खूप म्हणजे अंडर वॉटर फोटोग्राफी करताना माझ्यासोबत खूप म्हणजे मी तर म्हणेल की माझं हे दुसरं जन्म आहे. मी म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता. ऑक्सिजन सिलेंडर घेऊन मी पाण्यामध्ये डाईव्ह केल्या होत्या. तुम्हाला पहिले परमिशन्स घ्यायला लागतात, एक्झाम पासआउट व्हायला लागते. जेव्हा लायसन मिळतात त्याच्यानंतरच तुम्ही 50 मीटरपर्यंत आपण जाऊ शकतो. माणसाची कॅपॅसिटी 50 मीटरपर्यंत आहे. 50 मीटरच्या खाली गेल्यानंतर तुमची कान फुटू शकतात, सेल्फ कंट्रोल तुमचं सगळं संपून जातं, तुम्ही काय करतायत काहीच कळत नाही. जे प्रोफेशनल लोक आहेत ते जाऊ शकतात, पण आपल्यासारखे लोक जे हे 50 मीटरपर्यंत. पण खूप हॉरिबल एक्सपिरियन्स आहे. कानावर एवढं प्रेशर असतं, तुम्हाला पूर्ण ऑक्सिजन सिलेंडर घेऊन, परत हातात कॅमेरे, आणि फ्लडिंग होतं. खाली पाण्यामध्ये करंट नावाचा प्रकार असतो. करंट म्हणजे इलेक्ट्रिक करंट नसतो, पाण्याचा एक फ्लो असतो. त्या फ्लोमध्ये आला तर तुम्ही 2-2, 3-3 किलोमीटर त्या पाण्याच्या सोबत निघून जातात. तुम्ही काहीही करू शकत नाही. एवढी वरून तुम्हाला शांतता वाटते, पण तो खालून पूर्ण पाण्याचा फ्लो असतो. असे तो एक करंट असतो. तर मी जेव्हा माझी हार्डली 10 ते 15 डाईव्ह झालेल्या होत्या, आणि डाईव्ह करत असताना ऑक्सिजन जो मला सप्लाय होत होता ते ती नळी फुटली आणि मला ऑक्सिजन येणं हे बंद झालं. आणि नंतर मला काही सुचेच ना की आता काय. खाली होतो मी 25 मीटरपर्यंत होतो. पाण्यात कधीही तुम्हाला पटकन वर येता येत नाही, 5-5 मिनटाचा ब्रेक घ्यायला लागतो. तुम्ही पाण्यातून एकदम फास्ट वर आले तर तुमचं पूर्ण कान फुटू शकतात, एअर प्रेशर. इवन तुम्ही डायव्हिंग केल्यानंतर 24 तास तुम्हाला रूममध्ये आराम करायला लागतो, त्याच्यानंतर विमानात किंवा पुढचा प्रवास करायला लागतो. तर मी जेव्हा डाईव्ह केली 25 मीटरवर होतो, तो पाईप फुटला, ऑक्सिजन येणं माझं बंद झालं. म्हटलं आता आपण संपलो. आजूबाजूला कोणीच नव्हतं. माझा बडी जो होता तो थोडंसं अभ्यास करायला गेला होता की आजूबाजूला काही आपल्याला अजून डिफरंट मिळतं का, काही वेगळं फिश अवेलेबल होतं, म्हणून तो गेला. जसा आवाज झाला तसा जोरात आवाज आला. मला काहीच सुचेना, आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं, आणि त्याला तो आवाज गेला. त्याच्यानंतर मी म्हणजे हार्डली 15 ते 20 सेकंद ब्रीथ करत होतो. शरीरातला एक एक कण ऑक्सिजन म्हणजे असं करत करत काहीतरी सेकंद काढले, आणि तेवढ्यात तो आला आणि त्याने मला ऑक्सिजन सिलेंडर दिलं अल्टरनेट, आणि ते घेऊन मी वर आलो. तेव्हा मला कळालं आपल्याला जी ही फुकट ऑक्सिजन मिळतो आहे ना, त्याची काहीच व्हॅल्यू नाही आहे, काहीच व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही हे जेव्हा फेस करतात ना, हे अनुभव घेतात ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे कळतं. तो एक व्हेरी युनिक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि बऱ्याच वेळेस मला तो क्षण आठवला की मी झोपेतून अजूनही जागा होतो आणि झोप पूर्णपणे माझी ती नाहीशी होते. सर, या टप्प्यावर एक अतिशय वेगळा प्रश्न माझ्या मनात आला आहे. तुम्ही 2-3 वेळा आत्ता बोलता बोलता देवाचं असं म्हणालात, आणि त्यानंतर हा जो अनुभव तुम्ही आत्ता सांगितलात, तेव्हा माझ्या मनात प्रश्न असा आहे की प्रत्येक माणूस जो त्या त्या क्षेत्रामध्ये एका उच्चस्थानी जातो, सगळे अनुभव आणि अनुभूती घेऊन, तेव्हा त्याचं म्हणून एक अध्यात्म असतं.
तेव्हा तुमचं असं काही एक फिलॉसॉफिकल अध्यात्म, तुम्हाला काय वाटतं, ही फोटोग्राफी म्हणजे अध्यात्मच आहे का? हे बघा, मी तेच म्हणतो, हे आपलं काम नाही, हे कोणीतरी तुमच्याकडून करून घेत असतं. आणि जेव्हा तुम्ही ऑनेस्टली काम करतात तर तो वाचवणारा पण तोच असतो. निस्वार्थ, जसं सांगितलं की कुठलाही स्वार्थ, कुठलाही हेवे दैवे नावं, तुमचे पाय जेव्हा जमिनीवर असतात, चांगल्या लोक अमेझिंग आहेत जगात, वाईट पण आहेत, पण चांगले लोक पण तेवढेच आहेत. आणि तेच सांगतो की आपलं काहीतरी देणं आहे म्हणून ते आपल्याकडून काम करून घेत असतो आणि त्याच गोष्टीपासून तो आपलं संरक्षण करत असतो. आणि त्याचंच आपण ॲडव्हान्टेज घेऊन हे काम केलं तर नक्कीच असं हे सगळं जग आहे. आणि कलाकाराला काय पाहिजे? काहीही पाहिजे नसतं त्याला, फक्त एक आपल्याकडेच, कारण तो ऑलरेडी एवढा श्रीमंत आहे कामाने, आणि तुमच्यासारखे अमेझिंग लोकांची प्रॉपर्टी म्हणजे तुमची प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी आहे. तर ह्याच दृष्टिकोनाने जेव्हा तुम्ही काम करता तर नक्कीच तुम्हाला असे काहीतरी युनिकनेस आयुष्यात, ग्रेट लोक भेटतात, काहीतरी वेगळं काम करण्याची एक वेगळी प्रोत्साहन मिळतं. नेक्स्ट. हा माझ्या मते एक आपण हा शेवटचा एक अनुभव घेऊ आणि तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल एक दोन घेऊया. हा फार निमो नावाचा फिश आहे अंडर वॉटरमध्ये, याच्यावर एक फिश मूवी पण बनलेली आहे. तर मी जेव्हा पाण्यामध्ये गेलो आणि माझा जो गाईड होता त्यांनी सांगितलं, सर इसके अंदर हाथ डालो आप. मी त्या सॉफ्ट कोरल्स आहेत त्या कोरल्समध्ये हात टाकला आणि जेव्हा मी हात टाकला तेव्हा ते जे कोरल्स आहेत हे असे मसाज करायला लागले, अंग दाबायला लागले आणि थोड्या वेळाने ते रिलीज करायला लागलं. तर हे जे बिहेवियर आहे हे फिशला माहिती आहे. आपण जसं बॉडी मसाज करतो, अंग दाबून घेतो, तसंच हे फिश त्या कोरल्सच्या बाजूला उभं राहतात, आतमध्ये जातात, बॉडी मसाज करतात, अंग दाबून घेतात आणि बाहेर निघतात. अक्षरशः लाईन लागलेली असते. सगळे फिश एका मागे मागे उभे राहतात आणि ते असं, म्हणजे एवढं अमेझिंग विश्व आहे, आपल्याला काहीच माहिती नाही आहे, याच्यावर अभ्यासही झालेला नाही आहे. तर त्याच्यामुळे हे आपण डिस्क्लोज केलं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जग पळतं आहे म्हणून आपण पळण्यात काहीही अर्थ नाही. आपल्या आजूबाजूला पण असंख्य गोष्टी आहेत जे कोण आपण करू शकतो. तर माझ्या मते आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे आणि सरांना काही अजून प्रश्न विचारायचे असेल तर डेफिनेटली आपण विचारूया. सर, एका ठिकाणी तुम्ही असं म्हणाला आहात आणि आत्ताही तुमच्या बोलण्यात तो संदर्भ सारखा येतो आहे की कला आणि व्यावसायिकता हा एक सातत्यानं असलेला आपल्या भारतीय पातळीवरचा झगडा आहे की जो व्यावसायिकता, कलेचं परिवर्तन व्यावसायिकतेत करत जातो तो फसतो. एखाद्याला यश येतं, तो पुढे जातो, ठीक आहे. तुमचंही म्हणणं आहे याच्यावर काहीतरी, ते जरा इथे उपस्थितांना. मी ॲक्च्युली जगामध्ये खूप अमेझिंग लोक आहेत, खूप अमेझिंग, आपण काहीच नाही आहे, पण आपण पण बऱ्याच प्रमाणात स्टॅब्लिश आहोत, नाही असं नाही. लोक परदेशातून येऊन भारतामध्ये काम करून जातात आणि पूर्ण जगात नाव करतात, खूप वाहवा करतात. त्यांच्या कितीतरी पटीने आपलं काम खूप मोठं आहे, पण आपल्या लोकांची आपल्याला व्हॅल्यू नाही आहे. ठीक आहे, काही हरकत नाही आहे, पण आपण पण कुणाचं काम बघून मोठं झालेलो आहोत आणि आपल्यापासून कोणी इन्स्पायर होत असेल तर याच्यात माझ्या मते काही वाईट गोष्ट नाही आहे. तर प्रत्येकाने, मी शेवटी हेच सांगेल की प्रत्येकाने आपला छंद जोपासला पाहिजे. पैसाच आयुष्यात काहीच नाही आहे. आणि जेवढेही ग्रेट लोक आहेत जगामध्ये, माझं पुस्तकाचं प्रकाशन मुकेशजी अंबानी यांच्या हातून झालेलं आहे. जे विजय दर्डा लोकमतचे आहे त्यांनी माझं ते प्रकाशन केलेलं होतं लोकमतनी. तर त्या कार्यक्रमाला मुकेशजी अंबानी, रतनलालजी टाटा, माल्याजी, उद्धवजी ठाकरे, जेवढेही मोठं ग्रेट लोक आहेत हे सगळे कलाकार आहेत. हे उगाचच मोठे झालेले नाहीत.
आपल्याला फार गैरसमज आहेत की यांच्याकडे पैसा आहे म्हणून मोठे झालेले आहेत. आयुष्यात माणसाला कलेमुळे पुढे ओळखलं जातं, त्याची एक वेगळी आयडेंटिटी तयार होते आणि तो जो वेगळेपणा आहे तो त्यांच्या कामात दिसतो आणि ते जगात आज स्टॅब्लिश्ड होतात, मोठं नाव करतात. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला छंद जोपासला पाहिजे, तो कुठलाही प्रकारचा असू द्या, त्याला आठवड्यातून एकदा तरी वाव दिला पाहिजे. सगळ्या गोष्टीपासून लांब होऊन तो जो आनंद मिळतो, तो जो रिलॅक्सेशन होतं आणि माणूस जो चार्ज होतो तो फक्त आपल्या छंदामुळे होतो आणि हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. मला असं वाटतं या प्रश्नावर आपण या संवादाची सांगता करूया, कारण इतके प्रश्न आहेत, एकातून एक साखळी पुढे होत गेली तर हे विचारूया ते विचारूया असं होईल. आणि यानंतर या संमेलनाची सांगता आपल्याला कीर्तन हा जो आपल्याकडचा एक लोकसंगीतातला प्रकार आहे त्याच्यानं होणार आहे. त्यामुळे हा जो विषय इथं येऊन ठेपलेला आहे की प्रतिभा नावाची एक काहीतरी गोष्ट असते आणि ती त्याला सतत आतून ढोसण्यात येत असते, म्हणून ते काहीतरी व्यक्त होतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आवरिता परी आवरेना, अशी बैजू पाटील यांची अवस्था हे सगळं ऐकताना आपण अनुभवलेली आहे. बाभ बोरकरांची कविता बैजू पाटलांसाठी आपल्या सगळ्यांच्या समक्ष ऐकवतो आणि या मुलाखतीची सांगता करतो. बोरकर असं म्हणतात की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. बैजू पाटील यांनी ज्यावेळी कॅमेरा हातात घेतात त्यावेळी ते कसे दिसतात हे मी कधी पाहिलेलं नाही, तुम्ही कोणी पाहिलं असेल तर, पण एकदा जरूर आपण त्यांना तसं बघूया की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. हे काय सुंदर आहे तर हे त्यांनी आत्ता आपल्याला इथं दाखवलंय, समजून सांगितलंय. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती जीवने. हे अख्खं आयुष्यच देखणं आहे. म्हणजे हा फोटो आहे का, तो फोटो आहे का, तो प्रसंग आहे का, हा प्रसंग आहे का, तर नाही, हे संपूर्ण आयुष्यच देखणं आहे. देखणी ती जीवने तृप्तेची तीर्थोदके, चांदणे सांडीत जाती शुभ्र पाऱ्यासारखे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. मनपूर्वक धन्यवाद पाटील सर, Thank you, आपण thank you so आलात much. आणि या सह्याद्री मित्र संमेलनाच्या एका उंचीवर नेण्याच्या आमच्या प्रयत्नाला साथ दिलीत त्याबद्दल आपली मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा हा गप्पांचा योग जरा ठाय लयीत ज्याला म्हणतात संगीताच्या भाषेत, असा बडा ख्याल आपण पुन्हा एकदा ऐकूया. त्यासाठी संयोजकांच्या वतीनं आमंत्रण देतो आणि थांबतो. धन्यवाद.